हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे। आज आपला फ्री आरी वर्कचा ॲडव्हान्स डे 27 आहे। आपले 26 डेज कंप्लीट झाले आहे। इथे आपण डे 27 मध्ये इथे आज नवीन एक डिझाइन शिकणार आहोत। म्हणजे इथे आपण चंद्रकोर शिकणार आहोत। ते कसं पूर्ण कंप्लीट करायचं हे इथे आपण आज बघणार आहोत। तर इथे बघा, आज आपण दोन सिल्क थ्रेड घेतलेले आहे। मी एक येलो आणि एक रेड, एक नॉर्मल थ्रेड घेतलेला आहे व्हाइट कलरचा। आपली जी पाइपिंगचा थ्रेड असतो ते घेतलेला आहे। आणि इथे बघा, ही बीड्सची चेन आहे ती घेतलेली आहे। आणि आपली याची प्रोफेशनल थ्रेडची नीडल घेतलेली आहे। आता सर्वात पहिले इथे आपल्याला चंद्रकोरचा शेप ड्रॉ करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने मी इथे चंद्रकोरचा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे। आता सर्वात पहिले मी इथे आता हे जो आपला पाइपिंगचा थ्रेड आहे ना, तो इथे फिक्स करून घेणार आहे। जसं आपण लोडिंग करतो त्याच पद्धतीने याला आपण पूर्ण याची डिझाइन कंप्लीट करणार आहे। तर इथे पाइपिंगचा थ्रेड इथे मी आता फिक्स करून घ्यायचा आहे। जी आपली ही चंद्रकोर दिसते त्याच्यामध्ये इथे आपल्याला असा पाइपिंगचा हा थ्रेड लावून घ्यायचा आहे। एक तर तुम्ही हा ग्लूनी पण चिटकवू शकता किंवा आपली झिगझॅग स्टिच जी आहे, मी बेसिक मध्ये तुम्हाला शिकवलं आहे, सांगितलेलं आहे की कसं फिक्स करायची, आपली पाइपिंग नॉट कशी फिक्स करायची किंवा आपल्या फॅब्रिक ग्लूनी कसं चिटकवायचं हे तिथे सांगितलेलं आहे। ज्यांनी बेसिक बघितले असेल त्यांच्या लक्षात येईल। आता मी इथे तुम्हाला थ्रेडनी कशी झिगझॅग करायचं हे इथे दाखवणार आहे। हे बघा, आपली जी ही पाइपिंग थ्रेड आहे तो मी असा चंद्रकोरच्या शेप मध्ये हाफ सर्कल मध्ये अशी ठेवून घेतलेली आहे। तुम्ही इथं ग्लूनी पण फिक्स करून घेऊ शकता, म्हणजे ती हलत नाही। तर मी आता डायरेक्ट अशानेच झिगझॅग स्टिचनेच फिक्स करून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने बरोबर आपण ड्रॉ केलेल्या लाईनच्या मधोमध आपल्याला फिक्स करायचं आहे झिगझॅग स्टिच घेऊन। लाईनच्या बाहेर जाऊ द्यायचं आहे नाही, एकदम मिडलला प्रॉपर आलं पाहिजे। जेणेकरून याच्यावरनं जी लोडिंग करायची आहे ती एकदम छान आणि व्यवस्थित दिसली पाहिजे। त्यासाठी आपलं हे जे फिक्सिंग आहे ते एकदम व्यवस्थित झालं पाहिजे। फॅब्रिक ग्लूनी जर का तुम्ही हे करत असेल, आपली पाइपिंगचा थ्रेड फिक्स करत असेल तो बरोबर तेवढ्याच जागेत लावायचा, जास्त कडे पसरू द्यायचा नाही। हे बघा, बरोबर मापाने कट करून बरोबर इथे कंप्लीट झालं आहे। इथे आता आपला एंड नॉट देऊन हे फिक्स करून टाकायचं। हे बघा, आता इथे मी नॉर्मल नीडल मध्ये सिल्क थ्रेड टाकून घेतलेला आहे। तो मी इथे आता 6 पदरी करून घेतलेला आहे। आता इथून खालून बरोबर नीडल पंच केली, परत वरतून खाली करायची। गॅप न ठेवता कंटिन्यू करत राहायचं आहे।
लाईनच्या बाहेर थोडं पण जाऊ द्यायचं नाही आहे. कंटिन्यू प्रोसेस करत राहायची आहे. जिथं हा राऊंड शेप आहे तिथे बरोबर आता मी सांगेल तसं बरोबर टर्न घ्यायचा आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, न स्किप करता. लाईनच्या बाहेर थोडंही जाऊ द्यायचं नाही आहे. जसा आपला शेप टर्न होत आहे तसंच आपण पण आपलं निडलला टर्न करूनच पूर्ण फिल करायचं आहे प्रॉपर. बघा असं बरोबर असं टर्न होत जायचं आहे. खूप सुंदर अशी आपली ही चंद्रकोर रेडी होणार आहे. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांना थोडा तरी आपला व्हिडिओ जर का आवडला असेल किंवा काही छान वाटत असेल तर त्यांनी नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा. ज्या कोणी मैत्रिणी इंटरेस्टेड असेल त्यांच्यासोबत पण आपला व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना पण आपला फ्री आरी वर्कचा क्लासचा फायदा होईल. ते पण घरात बसून एकदम छान पद्धतीने शिकू शकतील. बघा असं बरोबर घ्यायचं आहे.
असं पूर्ण कंप्लीट करून घ्यायचे आहे। हे बघा अशा प्रकारे आपले सगळे ही वरची चंद्रकोर कंप्लीट झाली आहे। हे बघा इथे आता आपली चंद्रकोर इथे वरचा चंद्र जो आहे तो कंप्लीट झाला आहे। आता याला बॉर्डर म्हणून आपण जी इथे ही चेन घेतली होती बारीक बारीक बीट्सची अशी, ती इथे याला आउटलाईन मध्ये करणार आहोत। तर वरची जी साईज आहे त्याला अशी साईज नुसार कट करून घ्यायची आहे, जेणेकरून असे इथे आपल्याला आता फॅब्रिक ग्लूनी ही इथे फिक्स करायची आहे। अशा पद्धतीने ग्लू लावून घ्यायचा आहे आणि हे असं बरोबर लाईनशी ऍड करत जायचं आहे। हे बघा खूप सुंदर असं दिसतं। जसे आता मधून आपण आउटलाईन केली तशीच बाहेरून सुद्धा करायची आहे। हे बघा अशा पद्धतीने आपल्या दोन्ही साइड कंप्लीट झाल्या आहे आणि इथे खूप सुंदर असं हे दिसत आहे। आता जी आपली खालची लाईन आहे, जो आपला इथे बॉक्स दिसत आहे खालचा, तो कंप्लीट करून घ्यायचा आहे। आता आपल्याला पहिले त्याला पण तसंच आपण चारी साइडनी याची बॉर्डर करून घेणार आहोत, सेम ग्लू लावून त्याच पद्धतीने। हे बघा अशी लावायची आहे बरोबर स्ट्रेट लाईन मध्ये। आता हे बघा इथे मी वरती लावली होती आहे लाईन आणि खाली लावली आहे। याच्यामध्ये आपण जी स्टोनची चेन येते ही स्टोनची ती लावणार आहोत। ते बघा असं प्रॉपर मार्क घेऊन किती साईज लागते हे बघून कट करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने खूप सुंदर अशी आपली ही चंद्रकोर रेडी होत आहे। आता इथे बघा आपला जो आता राहिला आहे तो खालचा जो सर्कल आहे तोच। इथे आता आपण त्याला काय करायचं आहे, मी इथे रेड कलरचा सिल्क थ्रेड घेत आहे आणि आपली जी सर्कलला पण आता इथे आपण ह्या चेननी आउटलाईन करून घ्यायची आहे। ग्लू लावून असं सर्कल याच्याने फिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने बरोबर माप घ्यायचं आहे, म्हणजे किती लागणार आहे आपल्या सर्कलला हे असं करून मगच आपली ही जी चेन आहे ती कट करून घ्यायची आहे। आणि पूर्ण आता प्रॉपर याच्यात हे बघा अशा पद्धतीने आता मी इथे रेड कलरचा सिल्क थ्रेड घेणार आहे। इथे 5-10 मिनिटं थांबायचं आहे। मधला जो ग्लू आहे तो थोडासा वाळू द्यायचा आहे, जेणेकरून आपला जो सिल्क थ्रेडने आपल्याला इथे फ्रेंच नॉट करायची आहे ह्या सर्कलमध्ये, ते सिल्क थ्रेड कसा सिल्की असल्यामुळे ह्या इथे चिटकून त्याचे पदर वेगवेगळे होतील। त्यामुळे 10 मिनिटं थांबून याला सुकू द्यायचं आहे। सुकल्यानंतर मग सिल्क थ्रेडचं आपलं निडल मध्ये टाकून त्याची फ्रेंच नॉट इथे बनवायची आहे। जर का आपण ओल्यातच केलं तर सिल्क थ्रेड याला चिटकल आणि सगळं ते असं उचकल्यासारखं होईल, म्हणजे त्याचे दोरे दोरे निघतील। तसं होऊ नये म्हणून इथे 10 मिनिटं थांबायचं आहे। बघा आपल्याला 10 मिनिटं कंप्लीट झाले आहेत। इथे आता मी निडल मध्ये आपला रेड कलरचा सिल्क ओवून घेतला आहे। आपली ही इथे नॉर्मल निडल आहे। आता इथे आपल्या पूर्ण सर्कल मध्ये आपल्याला फ्रेंच नॉट टाकायची आहे। फ्रेंच नॉट करून हा सर्कल कंप्लीट करायचा आहे। हे बघा
आपण ही चंद्रकोर अशी वेगवेगळ्या पद्धतीने पण करू शकतो। जिथे आपण पिंक कलरची लोडिंग केली आहे तिथे आपण शुगर बीड्स किंवा कट्स पाईप वापरून सुद्धा आपण करू शकतो लोडिंग। इथे आपण सिल्क थ्रेडनी केलेली आहे, तर आपण कट पाईप्स यूज करून सुद्धा करू शकतो। खूप छान दिसते ते सुद्धा। आपण हे ब्लाउजच्या स्लीव्ज वर सुद्धा चंद्रकोर काढून डिझाइन टाकू शकतो। आता तर सध्या चंद्रकोर पैठणी वगैरे तर भरपूर निघलेले आहेत, त्याच्यावर ही डिझाइन खूप सुंदर आणि अशी मॅच होते। हे बघा, आपली फ्रेंच नॉट कंप्लीट करून घ्यायची आहे। थोडाही गॅप न राहता फ्रेंच नॉट टाकायची आहे। दोन्ही फ्रेंच नॉट मध्ये थोडाही गॅप ठेवायचा नाही। आता हे बघा, आपला बाहेरचा राउंड कंप्लीट झाला आहे फ्रेंच नॉटनी। आतला राउंड करून घ्यायचा आहे, सेकंड राउंड। हे बघा, अशा पद्धतीने आपली फ्रेंच नॉट पण आता कंप्लीट झाली आहे आणि इथे आता आपली खूप सुंदर अशी चंद्रकोर बघा तुम्ही रेडी झाली आहे। त्याचा लुक असा खूपच छान आणि खूप सुंदर असा आलेला आहे, एकदम प्रॉपर दिसत आहे। आणि आपण कलर कॉम्बिनेशन पण वरती चंद्रकोरला येलो आणि खालचा जो सर्कल आहे त्याला रेड सिल्क थ्रेड घेऊन दोन प्रकारचा कलर कॉम्बिनेशन पण छान यूज केल्यामुळे ते अजूनच सुंदर आणि उठून दिसत आहे। चला तर मग तुम्हाला कशी वाटली आजची डिझाइन आपली ही चंद्रकोरची, नक्की कमेंट मध्ये कळवा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाइन सोबत। थँक्स फॉर वॉचिंग।